नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या चावडीवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. चावडीवरती आपण गप्पांचा फड रंगवत असतो आणि इथं राजकारण, समाजकारण, क्रीडा, खेळ या सगळ्या विषयांवरती अगदी भरघोस चर्चा होते. पण सध्या माहोल गरम आहे तो राजकारणामध्ये, आणि त्यातही राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही बाजूंनी फक्त खडाखडी चालू आहे. नेमकी लढाई कधी चालू होणार याबद्दल लोक प्रश्न विचारतायत. दुसऱ्या बाजूला इंडियाची बैठक होते, त्या बैठकीची तयारी पूर्ण झालेली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे एका प्रेस कॉन्फरन्सला संबोधित करणार आहेत आणि परवा 2 दिवस ही बैठक मुंबईमध्ये चालणार आहे. त्याच वेळेला महायुतीची पण बैठक चालणार आहे आणि त्यानंतर लगेच तातडीनं जळगावला सभा होणार आहे शरद पवारांची. त्याची तयारी ही जोरदार सुरू आहे. त्यामुळे राजकारणात सध्या जोरदार हालचाली होताना दिसत आहेत. पण या सगळ्यामध्ये एक चेहरा जो चर्चेत आहे त्या चेहऱ्याचं नाव आहे रोहित पवार. तेच आपले आजचे पाहुणे आहेत. रोहित पवारांची ओळख वेगळे नव्यानं करून देण्याची गरज नाहीये, मात्र सध्या ते चर्चेत, कारण ज्या वेळेपासून अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली आहे त्यावेळेपासून फ्रंटरनर किंवा पहिल्या फळीत येऊन फटकेबाजी करण्याची तयारी किंवा ती जी भूमिका आहे ती रोहित पवारांनी घेतलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नवीन एक पवार उदयाला आलेले आहेत आणि त्यांनी ती जबाबदारी घेतलेली अशा पद्धतीची चर्चा चालू आहे. आणि या सगळ्याबद्दल रोहित पवार आता जनसंदेश किंवा साहेबांचा संदेश घेऊन तालुक्यामध्ये जात आहेत, लोकांमध्ये फिरतायत, लोकांशी कनेक्ट करतायत. त्यांच्या महत्वाकांक्षा काय आहेत, त्यांना नेमकं काय करायचं आहे, त्यांच्या भूमिका काय आहेत, अजित पवारांबद्दल पवार कुटुंबातलं कुणीच का बोलत नाही, किंबहुना भाजपच्या विरोधातली लढाई पुढे किती वेळ ताणली जाणार आहे, जयंत पाटील सध्या का शांत आहेत, अशा अनेक प्रश्नांची जंत्री त्यांच्यासाठी तयार आहे. चावडीला तुम्ही तयार आहेत ना? एकदम तयार आहेत ते. त्यांनी ऑलरेडी मान ठोकलेली आहे. तुम्ही शेड्यू ठोकून कोल्हापुरातून आले, त्यामुळे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तयार आहे का नाही? नाही आहे ना, आता लढायचं तर आहे. लढायचं आहे, ठरवलंय. पण आता ही तुमची लढाई ज्या वेळेपासून चालू झाली आहे त्यावेळेपासून इंडियामध्ये लढायचंय, बरोबर आहे, पण कोणाशी लढायचं हे ठरलंय का? ठरलंय ना, बीजेपीच्या विरोधात लढायचंय आणि बीजेपी बरोबर जे सर्व पक्ष आहेत जे त्यांच्या विचाराला जवळ गेलेले आहेत त्यांच्या सगळ्यांबरोबर लढायचं आहे. नाही, पण त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे की नक्की एनसीपी बरोबर आहे विरोधात आहे. कारण एक एनसीपी म्हणतात की आम्हीच एनसीपी आहोत. त्यांचा ऑलरेडी दावा आहे की 30 सप्टेंबर पर्यंत इलेक्शन कमिशन पण आम्हाला ते देऊन टाकणार आहे. एनसीपीचं हे अजित पवार अध्यक्ष झालेले आहेत, तर त्यांच्याबरोबर पण लढाई आहे की नाही आहे? ते बघा ना, बीजेपीची रणनीती किती भारी असते की मीडियातले मोठे मोठे दिग्गज, तुमच्यासारखे सर्व जे विश्लेषक असतात ते सुद्धा त्यांची भाषा बोलायला लागतात. बीजेपीला हेच पाहिजे की कुठेतरी कन्फ्युजन निर्माण व्हावं. तसं नाहीये. पार्टी एक आहे, ती फुटली नाही. याचा अर्थ असा की त्यातून 9 लोक बाहेर जाऊन सत्तेत गेलेले आहेत असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि कोर्टात आम्ही सगळे लढतोय. आता आधी इलेक्शन कमिशन असेल, इलेक्शन कमिशन काय पद्धतीने निर्णय देईल याला खरं तर आपण काय सामान्य एखादा टपरीवाला सुद्धा सांगेल. त्यानंतर आम्हाला कोर्टात जायचंय. त्यामुळे ही रणनीती कोर्टाच्या बाबतीतली आहे. पण राहिला प्रश्न 9 लोकांचा, ते सत्तेत आहेत, ते आमच्या बरोबर नाही आहेत. पण हा 9 लोकांचा फक्त प्रश्न राहत नाही, कारण प्रश्न त्याच्या पलीकडे गेलेला आहे. आता तुम्हालाही माहिती आहे की आतापर्यंत एक बलाबलाचा अंदाज तुम्ही पण घेतला असेल की आमदार कोणाच्या बाजूने आहेत काय वगैरे. ज्या पद्धतीने दावे केले गेले, तुम्ही प्रफुल्ल पटेल यांचं भाषण ऐकलं असेल. मी जे कोट केलं ते प्रफुल्ल पटेल यांचं भाषण होतं, जे त्यांनी पब्लिक रॅलीमध्ये बीडमध्ये त्यांनी म्हटलं होतं की 30 तारखेपर्यंत आम्हाला इलेक्शन कमिशनचा निकाल लागून जाईल आणि चिन्ह आणि पक्षाचं नाव हे आमच्याकडेच असणार, हेही प्रफुल्ल पटेल त्यावेळेस दावा करत होते. त्यांचं हेही म्हणणं आहे की आमच्याकडे 30 पेक्षा जास्त आमदार, 43 आमदारांचं त्यांनी क्लेम केलेला आहे त्याच्यामध्ये, आणि ऑन रेकॉर्ड त्यांचा क्लेम आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल असं वाटतंय की अजूनही, म्हणजे जोपर्यंत इलेक्शन कमिशनचा निर्णय लागत नाही तोपर्यंत तुमचा हा दावा कंटिन्यू राहणार? कसं होईल याच्यावर पवार साहेबांनीच उत्तर दिलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये जेव्हा पत्रकार परिषद चालू होते, आम्ही सगळे साईडला बसलो होतो. कोण? जयंतराव होते, टोपे साहेब होते, मी होतो, अनिलराव देशमुख साहेब होते, आणि असे सगळे बसलो होतो. आणि तिथं पवार साहेबांना प्रश्न केला, तुमच्याकडे किती आमदार आहेत? साहेबांनी लगेच उत्तर काय दिलं? 0. आता आम्ही तर बरोबर होतो ना. म्हणजे पवार साहेबांचं मत आहे की आमदारांबद्दल आता बोलू नका. आमदार निवडून आले लोकांमुळे, एका विचारामुळे निवडून आलेले आहेत. त्यांनी आज भूमिका घेतलेली आपण सर्वजण बघत आहोत. काय झालं याच्यापेक्षा पुढे काय होणार आहे 2024ला, हे पवार साहेबांसाठी महत्वाचं आहे. त्यातून एक उत्तर आपल्याला आमदारांच्या बाबतीत असं होत नाही आमदार आले पाहिजे ह्याच्यासाठी कुणीच प्रयत्न करत नाहीत. लोक आपल्या बाजूले असा आत्मविश्वास पवार साहेबांना आहे. आणि त्यासाठी त्यांनी, तुम्ही जर बघितलं तर आपल्या इथून चव्हाण साहेबांच्या समाधीपासून त्यांनी जे काही महाराष्ट्र फिरायला सुरुवात केली ते आता 4-5 तारखेला जळगाव आणि त्यानंतर मग विदर्भ होईल, एखादा पश्चिम महाराष्ट्र होईल, अशा पद्धतीने जातील.
आता हा एक मुद्दा आहे आणि सातत्याने साहेबांचं एकच मत आहे की जे नेते गेलेत ते गेलेत. आता प्रश्न आहे विचाराचा आणि विचारासाठी आपल्याला लढायचं आहे आणि लोक त्याला प्रतिसाद देताना आपण सर्वजण बघू शकतो. नाही, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे की पवार साहेबांचं उत्तर मी पण ऐकलं प्रेस कॉन्फरन्स, आणि त्यांनी आधी पण ते म्हणालेले की आमदार इम्पॉर्टंट नाहीत, गेले तर आमदार जातील पण लोक माझ्या बरोबर आहेत, कॅडर माझ्या बरोबर आहे, असा त्यांचा दावा होता. पण जेव्हा इलेक्शन कमिशनची लढाई येते की ज्या ठिकाणी पक्षाची आयडेंटिटी म्हणजे पक्षाचं नाव आणि चिन्ह डिसाईड करण्याची वेळ येते, आपण गेल्या काही वर्षांमधली त्यांच्या ऑर्डर्स बघितल्या, त्यांनी जे निकाल दिलेले ते बघितले, खास करून शिवसेनेचा निकाल जेव्हा आम्ही वाचला तेव्हा असं लक्षात येतं की निवडून आलेले प्रतिनिधी कोणाच्या बाजूने जास्त आहेत त्याच्यानुसार इलेक्शन कमिशन निर्णय देतं. शिवसेनेच्या निकालामध्ये ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती. त्या पार्श्वभूमीवरती आमदारांची संख्या ही अत्यंत महत्वाची ठरते आणि म्हणून हा प्रश्न निर्माण होतो की मग तुम्हाला नवीन आयडेंटिटी निर्माण करावी लागेल का, की आयडेंटिटी ही शरद पवार जिथे ती आयडेंटिटी, अशा पद्धतीने तुमचं हे नाही. एक तर इलेक्शन कमिशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर तशी ती स्वायत्त संस्था आहे. म्हणजे जसं ईडी असतं तसं आपले ईसी आहे, तसं सीबीआय आहे आणि तिथं इतर संस्था असतील. अपेक्षा आपल्या सर्वांची काय होती की इलेक्शन कमिशननी निर्णय घेत असताना कुठल्याही पार्टीच्या बाजूला निर्णय घेऊ नये, जो काही योग्य वाटतो तो त्यांनी द्यावा. आता ह्याच्यात तुम्ही कुठेही गेला, आज तुमच्या इथं एखादा चहा सर्व्ह करणारी एखादी व्यक्ती असं त्यालाही विचारलं काय वाटतं इलेक्शन कमिशन बद्दल, हो भाजपच्या बाजूला निर्णय देईल, तर प्रफुल्ल पटेल जे बोलले त्यांचा विश्वास इलेक्शन कमिशनवर आहे, त्यांचा भाजपवर आहे. आणि इलेक्शन कमिशन ही भाजपच्या हातातली बाहुली आता सगळ्यांनाच कळलेलं आहे. आता त्याला शिक्कामोर्तब कधी झाला, पार्लमेंटमध्ये 3 सदस्य संख्या इलेक्शन कमिशनचा प्रमुख निवडण्यासाठी आहे. एक आहे पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता आणि तिसरे होते आपल्या सुप्रीम कोर्टाचे प्रमुख. बरोबर. आता सुप्रीम कोर्टाचे प्रमुख त्यांनी काढले, तिथं कोण टाकलं, मंत्री टाकला. मग आता ती बाहुली जी आहे, जे लोक फक्त चर्चा करत होते, आता ते अधिकृत झाले की ती भाजपचीच बाहुली आहे. त्यामुळे त्यांचा जो म्हणण्याचा उद्देश होता की आमच्याकडेच येणार, हे काय अभ्यासू वक्तव्य नव्हतं, ते अहंकाराचं वक्तव्य होतं. अरे भाजप आमच्या बरोबर आहे, आमचं कोण चिन्ह घेत आहे. आता 2000ला नाही तर 99ला जेव्हा राष्ट्रवादी फॉर्म झाली तेव्हा सोशल मीडिया ऍक्टिव्ह होतं का, नव्हतं. व्हॉट्सअप काय, मोबाईल सोडा, कोणाकडे नव्हते. अशा परिस्थितीमध्ये घड्याळ हे चिन्ह नवीन होतं, तर लोकांनी घड्याळाच मतदान केलं का साहेबांना केलं, साहेबांना बघून केलं. सोशल मीडिया नव्हतं. आता तर सोशल मीडिया खूप ताकदवान आहे. दुसरं की आता हे जे सगळे नेते आहेत ना, ज्यांनी 15-15, 20-20 वर्ष मंत्रीपद भोगली आहेत, त्यांची पूर्वीची भाषणं काढा. 1 तास बोलले ना, 60% वेळ पवार साहेबांच्या धोरणांवर बोललेत आणि त्याच्यावर ते निवडून आलेत आणि त्याच्यावर त्यांना सत्ता मिळाली, त्याच्यावर ते मंत्री झाले, त्यानंतर ते मोठे नेते झाले. आता ते काय करणार आहेत, आता कोणाची भूमिका घेणार. भाजपच्या बाजूने बोललं तर टाळी पडत नाही, साहेबांच्या विरोधात पडलं तर भाषण बंद करावं लागतं, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांचं फार अडचणीचं झालेलं आहे. आता ते त्यांना आज सुचत नाही. ठीक आहे, आज सत्तेत आहेत, निधी मिळतोय, पण निधीच्या बाबतीत पण एक मजा आहे. निधी मिळतोय कागदावर, खऱ्या अर्थाने कुणी कामच घेत नाही महाराष्ट्रात. याचा एक अभ्यास तुम्ही करा. आज लाखभर कोटीपेक्षा जास्त देय आहे, नवीन कॉन्ट्रॅक्टर कुणीही काम करत नाही. त्यामुळे काय होणार आहे, नाळं फुटले जातील, भूमिपूजन होईल. मी एखादा प्रोजेक्ट मंजूर करून आणला बस कागदावर, आणि मग इलेक्शनला बघा मी आणला, अरे पण झालाय कुठं. आणि चूक भाजपची एक झाली, लोकसभा डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीला हात त्यांनी वर्षापूर्वी, विधानसभेच्या 1.5 वर्ष आधी वापरला. ठीक आहे, लोकसभा त्यांच्यासाठी महत्वाचं आहे, लोकसभेनंतर ह्यांना कदाचित सोडून पण देतील सगळे भाजप. राहिला प्रश्न फक्त 1.5 वर्ष पवार साहेबांच्या हातात आहे. विधानसभाचं इलेक्शन साहेबांनी 20 दिवसात फिरवलं. अरे 1.5 वर्ष साहेबांसाठी फार मोठा काळ आहे. तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही नॅरेटिव्ह सेट करायला पाहिजे, तुम्हाला तुमचा पक्ष सोडून गेलेल्या लोकांच्या विरोधात, जसं शिवसेनेने केले. शिवसेनेने पहिल्या दिवसापासून म्हटलं की ते गद्दार आहेत, शिवसेनेने पहिल्या दिवसापासून म्हटलं की ते खोक्यांसाठी गेलेले आहेत, पण तुम्ही त्यांच्याबद्दल काहीच बोलत नाही. ते कशासाठी गेलेले आहेत तुम्ही सांगत नाही, ते तुमच्यासाठी कोण आहेत हे सांगत नाही. त्याच्यामुळं कन्फ्युजन निर्माण होतंय. जयंत पाटील साहेब जवळपास 20 दिवस झाले ते एक शब्दही या सगळ्या गटाबद्दल बोललेले नाहीयेत, ते समोर येत नाहीयेत. तुमच्या पक्षामधून जर तुम्ही वगळले, सुप्रियाताई म्हणतात की दादा आमचे नेते आहेत, पवारसाहेब म्हणतात ती त्यांची भूमिका आहे सुप्रियाताईंची, जयंतराव त्यांच्याबद्दल बोलायला तयार नाहीयेत, तुम्ही वगळता कुणाचीच भूमिका स्पष्ट नाहीये. मला असं वाटतं की कन्फ्युजन आहे का पक्षामध्ये, की ज्याच्यामुळे हे सगळं होते, तुम्हाला ते कोण आहेत हे सांगता येत नाहीये. की तो गट प्रश्न तुम्ही विचारलेला आहे, त्याला वेगवेगळी उत्तरं मी देतो. पहिला प्रश्न की जयंतराव बोलत नाही असं तुम्ही म्हणताय,
हे बघा, आम्ही सगळेच जर बोलत राहिलो तर पार्टीचं स्ट्रक्चर कोण बघणार? तर बिईंग या राज्याचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे, पार्टी स्ट्रक्चर ताकदवान होण्यासाठी ते तिथं लक्ष देऊन आहेत. राहिला प्रश्न भाजपचा, भाजप फार हुशार आहे. ते म्हणतात ना की ऑफिसमध्ये बसून ते फार चांगली धोरणं करू शकतात राजकीय. त्यांचं काय धोरण आहे की जेव्हा शिवसेना फोडली 2 गटामध्ये हे भांडत बसले. भांडत काय बसले की हा एकाला गद्दार म्हणतोय, तो त्याला म्हणतोय की तुम्ही आम्हाला काय दिलं. आणि ह्याच्यात सगळ्या गोष्टी तर काय झालं, केंद्राचं जे बीजेपीचं सरकार आहे ज्या पद्धतीने ते काम करत नाही लोकांचं, नाही तर त्यांचे काही धोरणं आहेत हे फेल जात चाललेत. त्याच्याबद्दल ह्या दोन्ही गटातलं कुणी बोललंच नाही. एक तर गट बोलणार नाही, सत्तेत होता, आणि उद्धव ठाकरे साहेबांचा गट बोलत नव्हता कारण का ते गद्दार म्हणण्यामध्ये जास्त बिझी होते. त्यांनी भूमिका घेतली. पण ह्याच्यामध्ये झालं काय की राज्यात जे काही बीजेपीचं सरकार आहे शिंदे गटाबरोबर, त्याबद्दल कुणीच बोलत नव्हतं, आपापसात भांडत होते. आणि केंद्रातलं जे सरकार आहे जे फेल ठरत आहे त्याबद्दल कुणी बोलत नाही. त्यामुळे बीजेपी हुशार आहे आणि बीजेपीच्या ट्रॅपमध्ये काही प्रमाणात कुठेतरी शिवसेना अडकली. साहेबांना 60 वर्षाचा असाच अनुभव नाही ना. आता बीजेपीला असं वाटत होतं अरे वा शिवसेनेला बरंच आम्ही बिझी ठेवलं, आता राष्ट्रवादीला बिझी ठेवू. साहेबांना काही कमी समजतात का? तर साहेबांनी मुळावर लक्ष द्या असं सांगितलं आणि मुळापासूनच जो काही कारणीभूत आहे पक्ष कुटुंब फोडण्यासाठी आणि पार्टी फोडण्यासाठी त्यालाच महाराष्ट्रातून संपवायचा असा हेतू घेऊन पवारसाहेब आलेले आहेत. पण पवारसाहेब नाहीतर आम्ही सर्वजण बोलत नाही असं नाही. जर तुम्ही टेम्पो जर बघितला प्रत्येक सभेचा, जे काही आम्ही सभा घेतोय लोकांच्या हिताची, त्याच्यामध्ये टेम्पो पवारसाहेबांचा वाढतच जाताना आपण सर्वजण बघत आहोत. पण मला एक गोष्ट कळत नाहीये ती ही आहे की तुम्हाला एकतर हे आर्ग्युमेंट म्हणून ठीक आहे की तुम्ही भाजपबद्दल बोलताय, आम्हाला ह्या गटामध्ये भांडत बसायचं नाहीये. पण दादांनी जो द्रोह केला विचारांशी, जे तुम्ही भाषणांमध्ये सांगताय किंवा सूचित करताय, तर तुम्हाला हे म्हणायला भीती वाटते का की दादा गद्दार आहेत किंवा दादांनी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांशी गद्दारी केली आहे, असं म्हणायला भीती आहे का? कारण त्यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही. कारण त्या नेतृत्वाबद्दल, त्या गटाबद्दल जोपर्यंत हे नॅरेटिव्ह सेट होणार नाही किंवा परसेप्शन लोकांमध्ये बिल्ड होणार नाही, तोपर्यंत लोकांना कळणार नाही की नेमकं काय झालेलं आहे. बरं, आता आमदार किती आहेत त्यांच्याकडे असं ते क्लेम करतात? 40, 43, अजून जास्त असेल असं जरा, नाही तर 50 जरा. आमच्याकडे 6 राहिले, नाही तर 5 राहिले, 3 राहिले, काय असेल ते. मेजॉरिटी आमदार त्यांच्याकडे गेलेत. आता राष्ट्रवादीचा वोट शेअर या महाराष्ट्रामध्ये 18 ते 20% आसपास आहे गुड टाइम्समध्ये, बरोबर आहे. आता 90% आमदार आमचे निघून गेले, म्हणजे वोट शेअर आमचा आता 90% कमी व्हायला पाहिजे. पण अजितदादांकडे वोट शेअर आज जर सर्व्हेमध्ये बघितलं 3.5% पुढे जात नाही. पवार साहेबांनी जे काही समजून घेतलेलं आहे ते बीजेपीला वाटलं अरे आपण गाजर दाखवू आणि हे लोक त्याच्या मागे येतील. अरे तुम्ही गाजर पब्लिकला दाखवत आहात, पब्लिक तुमच्या विरोधात आहे आणि राजकीय दृष्टिकोनातून आम्ही तुमचं गाजर कशाला घेऊ. त्यामुळे जे त्यांना वाटत होतं ते झालेलं नाही, म्हणून आज टेन्शनमध्ये आहेत सगळे. त्याच्यामुळे तुम्ही जर आज महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर कुठेतरी काही गोष्टी ठरवल्या असतील त्या झाल्या नाहीत, म्हणून या तिघी पक्षामध्ये आता वाद चालताना आपण बघा, एक GR काढला जातो, परत मागे घेतला जातो, परत काय बैठकीला कुणी येत नाही. मग अशा सगळ्या गोष्टी चालू आहेत. मला माझ्या मित्रांना सगळ्यांना प्रश्न विचारायचा, मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की टेन्शनमध्ये ते सगळे असं तुम्ही म्हणतो, तुम्हाला टेन्शन येत नाही? रोहित पवारांना टेन्शन येत नाही की त्यांचा पण उद्योग आहे, त्या लोकांना टेन्शन आलं ईडीच्या धाडींमुळे, IT मुळे. रोहित पवारांना हे टेन्शन नाही आपल्या मतदारसंघाबद्दल, आपल्या उद्योगांबद्दल? तुम्हालाही अशा पद्धतीने त्रस्त करून सोडलं जाऊ शकतं, तुम्हाला टेन्शन येत नाही, तुम्हाला भीती वाटत नाही, तुम्हाला असं वाटत नाही की का आपण लढायचं? तुम्ही ठरवलेलं आहे की जे होईल ते होईल, म्हणजे शेंडी तुटो किंवा पारंबी आपण लढायचंच आहे. हे काय भो केलं आणि घाबरायचं असं असतं काय? आता मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथं गेले 4 वर्ष आम्ही सर्वांनी मिळून काम केलेलं आहे आणि माझा विश्वास तिथं असलेल्या जनतेवर आहे. तो विश्वास तर तुम्ही काढून घेऊ शकत नाही. आज त्यांनाही माहिती आहे की त्यांच्या कुटुंबामध्ये जर वडीलधारी एखादा व्यक्ती भांडत असेल चांगल्या विचारासाठी, कुटुंबासाठी, आणि काही लोक त्या व्यक्तीला सोडून गेले असले तरी एक लहान वयाचा व्यक्ती म्हणजे मी, कारण मला सगळे पोरखटच म्हणतात ना, तर मी माझ्या आजोबासाठी, माझ्या विचारासाठी, भूमिका न बदलता लढण्यासाठी तयार आहे. तर माझ्या मतदारसंघातल्या लोकांना हा जो विषय चाललाय ना पवार कुटुंबाचा आणि राष्ट्रवादीचा, हा स्वतःचा वाटायला लागलाय. तर मला लोकांनी फोन केले, म्हणाले की आम्ही इथलं बघतो पण तुम्ही लढा, विचार जपणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून माझ्या लोकांवर माझा विश्वास आहे
राहिला प्रश्न हे जे काही संस्था आहेत ज्यासाठी तुम्ही म्हणाला की त्यालाच बघून ते पलीकडे गेलेले आहेत, माझी कारवाई चालू नाही असं तुम्हाला जर वाटत असेल तर ते चुकीचं आहे. माझी कारवाई चालू आहे आणि शेवटी चुका मी केलेल्या नाहीत. मी व्यवसायामध्ये आधी आलो. 88 पासून माझा व्यवसाय आहे. माझ्या आजोबांनी सुरू केला, मग माझ्या वडिलांनी तो बघितला. मी 21 वर्षाचा असताना, आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असताना मी व्यवसायामध्ये आलेलो आहे. वयाच्या 21व्या वर्षी 2007ला. तिथून आजपर्यंत मी व्यवसाय वाढवलेला आहे. तो कसा वाढवला हे मला माहिती आहे. त्याच्यामध्ये कुठलीही चुकीच्या गोष्टी नाहीत हेही मला माहिती आहे. आणि मी आता राजकारणात आलेलो आहे. मग आपल्याला असाही अभ्यास करावा लागेल की राजकारणात पहिले कोण आले आणि नंतर व्यवसाय कोणी कोणी चालू केला, याचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल. हे पण तुमच्या पार्टीमध्ये खूप जण आहेत. ते बघा, तो विषय कुठल्या पार्टीचा काय व्यक्तिगत ह्याच्यामध्ये कुणी जाऊ नये. पण विषय एवढाच आहे की जेव्हा आपण आत्मविश्वासाने काम करत असतो, स्क्रॅचपासून एखादी गोष्ट उभी केली असतो, तेव्हा आपण एखाद्या विषयाच्या बाबतीत फार भावनिक असतो आणि त्या भावनेला जर कुणी हात लावला तर अनेक वेळा आपण शांत बसत नाही. आणि राहिला प्रश्न भूमिकेचा, भूमिका स्पष्ट आहे. राजकारणामध्ये पदासाठी जर यायचं झालं असतं तर कदाचित आत्ता पद मिळालं असतं. पण मग पदासाठी आलोय का भूमिकेसाठी आलोय हेही महत्त्वाचं आहे ना. आणि मला लोक म्हणतात की तू जागा घेतोय. अरे बाबांनो, आता आपण आजपर्यंत प्रतिगामी विचाराच्या विरोधात सगळे एकत्रित ढाल आणि तलवार घेऊन लढत होतो. आपण पण, आम्ही तर असंच आहोत, तुम्ही पण असंच होता, पुढे बघत होता. हळूच तुम्ही मागून गेला आणि पुढच्या बाजूला गेला. अरे पण आम्ही तिथंच आहे ना. आम्ही कोणाची जागा घेतली? आम्ही जागा बदलली नाही. आम्ही विचाराची जागा तीच ठेवली. पवार साहेब एका विचारासाठी लढतायत. माझे आजोबा आहेत, ते आजोबाच्या बाजूने मी राहत असेल, भूमिका जर मी योग्य घेत असेल, भूमिका जर तिथं बदलत नसेल, यांना काय अधिकार आहेत असं भाषण करायला? ठीक आहे, ते करा, आम्ही पण कुठे थांबत नाही. परिस्थिती असेल तर मग आता पवार साहेबांनी अजितदादांची भेट घेतली, चोरडियांकडे जी भेट झाली, असे असू शकतं की दादांनी साहेबांची भेट घेतली, असंही असू शकतं. पण मग ही भेट का होतीये? म्हणजे आता जर भूमिका स्पष्ट झालेल्या आहेत तर या भेटीगाठींमुळे सतत संशय निर्माण राहतो का? याचं कारण असं आहे की 2014 मध्ये किती झालं तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत पाठिंबा बाहेरनं भारतीय जनता पार्टीला दिलेला होता. त्याच्याच भरोशावरती भारतीय जनता पार्टीच्या अल्पमतातील सरकारने शपथविधी केलेला होता वानखेडे स्टेडियमवरती. ही पण वस्तुस्थिती 2014ला, बरोबर? त्यामुळे ही पण वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे हे 2014ला पाठिंबा दिला असं तुम्ही म्हणता? घोषित केला होता. घोषित झाला मग कोण कोण मंत्री झालं होतं आमच्याकडनं? नाही, बाहेरून पाठिंबा दिला होता. नाही, मंत्री कोण झाला होता? मी तेच म्हणतोय, बाहेरून पाठिंबा दिला होता. पण शेवटी पाठिंबा दिला होता, सरकारमध्ये नव्हते, पण बाहेरून पाठिंबा दिला होता. प्रश्न हा निर्माण होतो की आता या ज्या बैठका होतात त्याच्यामुळे हे कन्फ्युजन, तुम्ही बीडला सभा घेता, येवल्याला सभा घेता, कोल्हापूरला सभा घेता आणि मध्येच एखादी मिटिंग होते, त्याच्यामुळे अशी कन्फ्युजन निर्माण होत नाही का असं तुम्हाला वाटत नाही? एकतर आज सुद्धा कुठल्याही भाजपच्या एखाद्या नेत्याला जर विचारलं पवार साहेबांनी भेटू का, या. आता पवार साहेब भूमिका बदलत नाही ह्याचं अजून एक कारण घ्या. ह्या सगळ्या घटना घडायच्या आधी पवार साहेबांनी टिळक कुटुंबियाच्या वतीने टिळक पुरस्कारासाठी मोदी साहेबांची वेळ घेतली. ठीक आहे, पवार साहेबांनी ती वेळ घेतली. सुशील कुमार साहेब, शिंदे साहेब आणि पवार साहेब एका व्यासपीठावर त्या टिळक पुरस्कारासाठी, मोदी साहेबांना पुरस्कार देण्यासाठी ते तिथं उपस्थित होते. आता भूमिका बदलायची झाली असती तर प्रेशर तर आलं होतं ना. काँग्रेसवाले बोलत होते, शिवसेना बोलत होते, साहेब तुम्ही नका जाऊ. साहेबांनी भूमिका बदलली का? नाही बदलली. मग माझं हेच मत आहे की साहेबांना एक गोष्ट स्पष्ट आहे की मी भाजपबरोबर जाणारच नाही. पण जेव्हा पूर्वीची पद्धत कशी असायची की एखादा शब्द आपण जर दिला असेल, नाहीतर समजा आपण दुसऱ्या पक्षाचा आहोत म्हणून आपण भेटत नाही, त्यांचे विषय सोडवत नाही, ही पूर्वीची भूमिका होती. ती राजकारणाची एक स्टाईल होती, नाहीतर राजकारणाची परंपरा होती. ती आज मोडीत आलेली आहे. तर पवार साहेबांनी त्या व्यासपीठावर जाऊन काय दाखवलं? आम्ही या पिढीतले आहोत, आम्ही एवढं मोठं मन ठेवतो, आम्ही खालच्या लेवलला जात नाही. राजकारण करायच्या ठिकाणी आम्ही राजकारण करतो, ज्या ठिकाणी समाजकारण येतं तिथं आम्ही आमची भूमिका ही स्पष्ट ठेवतो. पवार साहेबांनी तो मेसेज तिथं दिला. आता इथे जर दादांनी भेटायचं म्हणले असतील तर साहेब म्हणणार दादांनी मागितली होती की पवार साहेबांनी? आता ते त्या दोघांमध्ये काय झालं हे मला माहित नाही. टीव्हीकडनंच आम्हाला कळालं की काहीतरी भेटले वाटतं.
पवारसाहेब दिसले गाडीतून जाताना, पण विषय एवढाच आहे की बैठक का झाली, कशी झाली आम्ही विचारत पण नाही. कारण आम्हाला आधी स्पष्ट सांगितलेलं आहे भाजपबरोबर जायचं नाही आणि भाजपबरोबर जे लोक गेले त्यांच्याबरोबर जायचं नाही. साहेबांनी जेव्हा असं आम्हाला स्पष्टपणे सांगितलं असेल तर उगाच आम्ही कशाला म्हणू काय झालं मीटिंगमध्ये काय झालं कशाला, आम्ही त्यात वेळ घालवत नाही. आता आम्ही लढायचं ठरवलं, आम्ही लढत राहू. रोजी राजकीय प्रश्न तर नेहमीच विचारत असतो आम्ही, थोडासा गिअर शिफ्ट करतो. आज रक्षाबंधन आहे म्हणून फुटी आधीचं जे रक्षाबंधन साजरं केलेलं होतं ते आठवत असेल. आजचं जे रक्षाबंधन आहे आणि ह्याच्या पुढे दिवाळी येईल, दसरा येईल, ज्या काही सण येतील, राजकीय वितुष्ट जे असतं ते पवार कुटुंबीय कधी त्यांच्या कुटुंबात येऊ देत नाही आणि कुटुंबातलं जे काही मतभेद असतात हे राजकारणात येऊ देत नाहीत. हे कसं काय साध्य करता तुम्ही आणि हा डिफरन्स कसा मेंटेन करता आणि आजचा हा रक्षाबंधन कसा वेगळा आहे? अजून मध्यरात्र झालेलं नाही, तर कदाचित काही वेळेस सकाळी रक्षाबंधन झालं असेल माझ्या आधीच्या पिढीच्या लोकांचं, कधी कधी संध्याकाळी झालेलं आहे. आता आपण दुपारच्या वेळेस बसलेलो आहे, संध्याकाळी अजून व्हायची, त्यामुळे पुढं काय होईल मला नाही सांगता येणार. राहिला माझा प्रश्न, दादा येणार आहेत आज सिल्वर ओकवरती? नाही, आता 4 वाजता इंडियाची प्रेस कॉन्फरन्स, सुप्रियाताई तिथे, साहेब तिथं आहेत, त्यामुळे संध्याकाळी काय होईल मला नाही सांगता येणार. पण राहिला आमचा प्रश्न, आम्ही सहसा भेटत असतो, पण आता इंडियाची बैठक आणि काही मंत्री महोदयांकडे युवांचे प्रश्न मांडण्यासाठी काही वेळ घेतली होती म्हणून मी इथं गुंतून बसलो. माझी बहीण शिकण्यासाठी बाहेर गेलेली आहे, त्यामुळे आज मला तर कुणी राखी बांधायला नव्हतं, त्यामुळे मग मी पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत महिला त्यांच्याकडनं आज राखी बांधून घेतली. त्यांनाही मिळाली नव्हती संधी भावाला बांधायला आणि मी बांधून घेतली. आता कसं आहे, राखी बांधणं हे महत्त्वाचं आहे आणि ते मी काय बांधून घेतलेलं आहे. राहिला प्रश्न कुटुंबाचा, तुम्ही जर आधीच्या पिढीबद्दल बोलणार असेल तर आज संध्याकाळी भेटले तर बघावं लागेल. राहिला आमचा प्रश्न, आमची ठरलं होतं पण आज मला इथे यावं लागलं, पण माझं तर झालेलं नाही. नाही, कारण काय आत्ताच 2 दिवसापूर्वीच सुप्रियाताई म्हणाल्या होत्या की दादा आमचेच आहेत म्हणून, आणि मग पवार साहेबांनी सांगितलं होतं की ते राजकीय वक्तव्य म्हणून घेऊ नका, ते बहीण भाऊ म्हणून वक्तव्य घ्या, म्हणून कदाचित त्याला तो प्रश्न असेल असेल ना. म्हणजे आज सगळं तुम्ही विचारला, मी पुतण्या आहे त्यांचा, दादांबद्दल आदर आहे का, तर व्यक्तिगत लेवलला काका म्हणून आदर आहेच ना. आता हाच प्रश्न तुम्ही फिरवला, उद्या बातमी वेगळी लावली, दादांबद्दल काय आदर राहील, तो व्यक्तिगत लेवलला राहील, भूमिकेच्या बद्दल नाही राहणार. राजकीय दृष्ट्या आदर नाही पण व्यक्तिगत दृष्ट्या आदर आहे असं म्हणू शकतो. राजकीय विचारसरणी जी त्यांनी आज चूज केलेली आहे, तर ज्या विचारसरणीबरोबर ते गेलेले आहेत म्हणजे भाजप प्रतिगामी, तो विचार आवडत नाही. त्यामुळे त्या बाबतीत नक्कीच संघर्ष हा राजकीय दृष्टिकोनातून होणार. राहिला व्यक्तिगत लेवलला, आम्ही तर म्हणतो व्यक्तिगत लेवलला रिलेशन नीट राहिलं पाहिजे, सगळ्या गोष्टी आहेत. उद्या जाऊन काही काही कुटुंबात पवारमध्ये होणार नाही, पण काही काही कुटुंबामध्ये असंही झालंय की जेव्हा 2 कुटुंब वेगळे झालेले आहेत त्या दोन्ही कुटुंबातले लोक व्यक्तिगत लेवलला सुद्धा एकमेकांवर चिखलफेक केलेली आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अजून तरी पवारांमध्ये असं काय होईल असं मला वाटत नाही. बाकीकडे झालेलं आपण सर्वांनी बघितलेलं आहे. पण ज्यावेळेस दादा म्हणाले त्या 5 तारखेच्या सभेमध्ये की वय झालंय, कधीतरी थांबायला पाहिजे, काल सुद्धा पुढारीला इंटरव्ह्यू झाला त्याच्यामध्ये सुद्धा ते म्हणाले की आमचं पण एक पर्टिक्युलर वय झालंय, आम्हाला पण कधीतरी संधी मिळाली पाहिजे की नाही पाहिजे. मग ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? शेवटी शरद पवार हे कुटुंब प्रमुख होते, पवार एका एक्सटेंडेड फॅमिलीचे आपण म्हणूया पवार ह्याचे, त्यांच्याबद्दल ज्यावेळेस अशा पद्धतीचं वक्तव्य तुमचे काका करतात आणि ते पण पब्लिक रॅलीमध्ये केलेलं वक्तव्य आहे, त्याच्याकडे मग तुम्ही कसं बघता? आता मी कसं बघतो याच्यापेक्षा पब्लिकली त्याला रिस्पॉन्ड कसा केला बघा ना. पवार म्हणून विचारतोय तुम्हाला. नाही आवडलं ना, मग ते 100% ती गोष्ट आवडलेली नाही, स्वतःला पण ती आवडलेली नसावी. पण कसं असतं, काही लोक त्यांच्या आधी जे भाषण करणारे असतात ते अशा पद्धतीने भाषण करतात की तुम्ही मन मोकळं करा. त्या वातावरणामध्ये कधी कधी आपला कंट्रोल स्वतःवरचा निघून जाऊ शकतो. राजकारण जर आपण बघितलं तर राजकारणाच्या ठिकाणी, पण आपल्या भावनांवर आपल्या शब्दांवर कंट्रोल असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्या दिवशी वातावरणच असं असावं की अनेक लोकांचे तोल तिथं सुटलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. बीडमध्ये पण एका व्यक्तीचा सुटला दुसऱ्यांदा आणि लोकांनी शांत केलं. दादांचा एवढा तुम्ही आदर करताय, दादा तुम्हाला चला असं म्हटले नाहीत का त्यांच्यासोबत? बघा ना, माझी भूमिका किती स्पष्ट आहे, ती इतकी स्पष्ट आहे की विचारलंच नाही. तुम्ही मगाशी म्हटलात की
शरद पवार पण म्हणतात की पक्ष काही फुटलेला नाही आहे, आमच्यातल्या काही 9 लोकांनी सत्तेत जाऊन सहभागी झालेले आहेत आणि ते वेगळे झालेले आहेत, त्यांनी वेगळा विचार निवडलेला आहे. पण आज जर बघितलं तर आज इंडियाची बैठक होती आहे आणि तिथे सुद्धा किंवा याआधीसुद्धा सामनाच्या अग्रलेखांमध्ये अनेकदा म्हटलेलं आहे की पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. भीष्म पिताकडनं अशी अपेक्षा नाही आहे, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. तर तुम्हाला असं वाटतं की हे जे तुम्ही म्हणताय की पक्ष फुटलेला नाही आहे किंवा आमच्यातल्या काही लोकांनी फक्त वेगळी भूमिका केली आहे, पक्ष म्हणून आम्ही एक आहोत, याच्यामुळे जी आता इंडियाची आघाडी करता आहात जी होतीये त्याच्यामध्ये कुठेतरी कन्फ्युजन राहत आहे, त्या नेत्यांमध्ये सुद्धा कुठेतरी कन्फ्युजन राहत आहे का? कारण काँग्रेसचे नेते सुद्धा सातत्याने म्हणतात की पवारांनी भूमिका स्पष्ट करावी. संजय राऊत सुद्धा सातत्याने म्हणतात की पवारांची भूमिका आम्हाला कळत नाहीये, त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. मग अशामुळे ह्या ज्या भूमिकेमुळे तुम्ही जरी म्हणत असला की भाजपच्या विरुद्ध आम्ही अशी भूमिका घेतो किंवा त्यांची जी चाल आहे त्याच्या विरोधातली आमची ही भूमिका आहे, पण त्याच्यामुळे तुम्ही जी आघाडी करू पाहत आहात मोठ्या व्यासपीठावर, तिथे कुठेतरी कन्फ्युजन होते, तिथे कुठेतरी संभ्रम निर्माण होते. आजच्या बैठकीत सुद्धा राष्ट्रवादीला वाहन व्यवस्था दिली, म्हणजे ठाकरे गट हा तिथला यजमान आहे आणि काँग्रेसने एक भूमिका घेतली, पण त्याच्यातनं सुद्धा एक बाहेर पडलं जाते राष्ट्रवादी तर कुठेतरी. उद्या बैठक व्यवस्था जर आपण बघितली, त्या बैठक व्यवस्थेचा अभ्यास आपण करूया ना. राहण्याची व्यवस्था एकाने घेतली आहे, वाहनांची एकाने घेतली आहे, एखादी जेवणाची घेतली असेल. विषय हा कोणाला काय जबाबदारी दिली याच्यापेक्षा उद्या चर्चा करत असताना इंडिया ही जी एक संघटना आहे एका समविचारी पक्षांची, त्याच्यामध्ये जे पहिले 5 लोक बोलणार आहेत ते कोण असतील हे एक आपण थोडंसं बघूया. आणि राहिला प्रश्न, पूर्वी एवढं कन्फ्युजन होत होतं, आता एवढं व्हायला लागलंय, आता एवढं झालंय, आता एवढं होईल. 3 वर्ष दिलं ना वेळ भाजपली, 1.5 वर्ष आणि लोकसभेला 9 महिने. त्यामुळे असं करत करत 9 महिने कधी ते शून्यावर येईल आणि ते भाजपच्या डोक्यावर जाऊन बसेल सगळं. आणि भाजप जे म्हणते ना की 43 सोडा 12-15 मिळतात का नाही त्यांना बघूया आपण लोकसभेला. राष्ट्रवादीत ज्यावेळी बंड झालं त्यावेळी आपण सोशल मीडियावरून काही पोस्ट टाकल्या होत्या, काही नेत्यांचा आपण हिशोब मांडलेला की पक्षाने तुम्हाला काय दिलं नाही, पण त्यावेळी अजितदादांचा हिशोब कुठेच दिसलेला नाही. अजितदादांचा हिशोब का आपण मांडलेला नाही? कसं होतं की तिथं मला अनेक लोकांनी फोन केले, त्यांचं मत आलं की ह्यांना हे पद दिलं, त्यांना ते पद दिलं. अहो मग असा अन्याय आमच्यावर पण झाला पाहिजे. त्या लोकांकडनं जे मी ऐकलं ते फक्त मी पेपर म्हणजे त्या सोशल मीडियावर ते लिहिलं. आणि ते लिहित असताना आधीच्याच पोस्ट इतक्या व्हायरल झाल्या की ज्यांच्याबद्दल नाही लिहिलं त्याच्याबद्दल पण लोक चर्चा करायला लागले. त्यामुळे मला असं वाटलं की तिथपर्यंतच थांबावं. अजितदादांबद्दल कोणाचे फोन नाही आले? अजितदादांबद्दल फोन नाही आले? सुरुवात फार जवळच्या लोकांपासून केली, म्हणजे आंबेगाव पासून केली. आणि मग इतकं ते वातावरण हे झालं, लोकच चर्चा करायला लागले फार आमदार लेवलला. अरे बाबा एवढी अशी संधी देऊन सुद्धा तू असं का केलं? तर मला असं वाटलं की जे व्हायचं होतं ते झालं. तुम्ही आता आंबेगावचा विषय काढलाय म्हणून त्याच्यामध्ये फक्त ऍड करायचं आहे की दिलीप वळसे पाटलांनी तोच मुद्दा कुठेतरी पुढे केलाय तुमचा आणि त्यांचं कुठेतरी काही वाजलंय आणि त्याच्यामुळे दिलीप वळसे पाटील दूर गेलेत असं झालंय? तसं नाही, त्यांनी खूप विचार केला काय कारण द्यायचं. खूप विचार केल्यानंतर कुठलंही कारण सापडलं नाही. मग कुठलं कारण द्यायचं? तर कुठलं अजून फालतू कारण देण्यापेक्षा रोहित पवारचं नाव पुढं करावं आणि रोहित पवारच्या वयाचं. एका बाजूला पवारसाहेब 83 वर्षाचे आहेत म्हणून ते खूप वयस्कर झाले म्हणून हे सगळे मुद्दा मांडतात, आणि रोहित पवार 36 वर्षाचा आहे म्हणून ते फार यंग आहेत हे मुद्दा मांडतात. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा अर्थ काय होता, ते ज्या वयाचे असतील त्यांचं वय परफेक्ट आहे. उद्या ते 70चे झाले तर 70 परफेक्ट आहे. उद्या स्वतः ते 80चे झाले ते 80 परफेक्ट आहे. म्हणजे त्यांचं जग कुठे आहे, स्वतःच्या अवतीभोवती फिरतं. त्यांना जे योग्य आणि कम्फर्टेबल वाटतं ते तिथं बोलतात. त्यामुळे खूप विचार केल्यानंतर रोहित पवार हा एक मुद्दा त्यांना मिळाला. तुमचा काही संघर्ष नाहीये दिलीप वळसे पाटील आणि कुठल्या योजनेवरनं त्याच्या धरणाचा उल्लेख नाही. आंबेगावमध्ये जेव्हा सभा असेल जेव्हा केव्हा माझ्याकडे काही गोष्टी आहेत तेव्हा आपण बघूया ना, तेव्हा मी बोलेल. तुम्ही बोलणार आहात त्याच्यावर? नाही, बोलायची संधी मिळाली तर नक्कीच तिथं बोलेल. पण कारण देताना म्हणजे मला आश्चर्य वाटतं, एवढा राजकीय अनुभव एवढं पद मिळून सुद्धा कारण देत असताना असं कारण दिलं की त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांच्या विरोधात चर्चा सुरू झाली. रोहितजी, खरं तर नवीन पिढीचा जेव्हा उल्लेख येतो पवारांच्या, तेव्हा तुमच्यात आणि पार्थ पवारांमध्ये सुरुवातीपासूनच बरंचसं कंपॅरिझन केलं गेलं होतं. पहिल्या प्रयत्नात तुम्ही इतक्या मताधिक्याने विजयी झाला, ते पराभूत झाले. आता जय पवारांची पण कालपासून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
जसं सुप्रिया सुळे अजित पवारांमध्ये एवढ्या फुटीनंतरही वितुष्ट आलेलं नाहीये भावा बहिणीच्या नात्यात, तुमच्या भावंडांमध्ये पण असं काही वितुष्ट आलंय? तुमचे संबंध आता कसे आहेत, किंवा तुम्ही आता मोठे भाऊ म्हणून आणि एक अनुभवी म्हणून तुम्ही पार्थ पवारांना आता काही मार्गदर्शन करता? तुमचे भेटीगाठी होतात अजूनही? माझी एक पॉलिसी आहे, मी विचारल्याशिवाय कोणाला मार्गदर्शन करत नाही, आणि तशी वेळ अजून आलेली नाही. मला विचारलं नाही, जेव्हा विचारलं तेव्हा मी सांगेल त्याला. दादांनी जरी आता वेगळा गट स्थापन केला असला तरी पुतण्या म्हणून तुम्हाला दादांबद्दल वाटणाऱ्या 2 पॉझिटिव्ह गोष्टी आणि 2 निगेटिव्ह गोष्टी? ते एक अधिकाऱ्यांवर त्यांचा फार आदरयुक्त वचक आहे, ते एक फार पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि जेव्हा केव्हा मी सोशल मीडिया याचं स्पर्धा परीक्षेचा विषय मांडायचो तर तसा त्यांच्या विभागाच्या अंतर्गत येत नव्हता, पण महाविकास आघाडीमध्ये अनेक बैठका त्यांनी त्या बाबतीत युवांच्या बाजूला लावल्या होत्या, त्यामुळे त्या चांगल्या गोष्टी आहेत. दुसरी कुठली होतं? निगेटिव्ह गोष्टी कुठली? ते लगेच निर्णय घेण्यासाठी, आता कसं आहे, मोठ्या पदावर असल्यामुळे निर्णय पटकीने घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, पण अनेक असे लोक असतात ते समोर आल्यानंतर कधी कधी चुकीची गोष्टसुद्धा फार वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट करतात, आणि वेळ कमी असल्यामुळे ती व्यक्ती खरीच बोलते हे समजून आपण फोन लावून एखादा जेव्हा निर्णय घेत असतो तेव्हा कुठल्या तरी व्यक्तीवर इनजस्टिस होत असतं. ते कधी कधी मला असं वाटतं की त्या बाबतीत काही बदल होण्याची जरूरत आहे. आणि दुसरं 2 गोष्टी विचारल्या आहेत ना, ज्यासाठी सगळेच त्यांना घाबरतात. म्हणजे खूप जास्त काम आणि फोन घेतल्यामुळे चिडचिड त्यांच्यामध्ये जास्त असते. पण सध्या त्यांचे सोशल मीडियावरती एकदम असे हसरे, थोडं मस्करी करतायत वगैरे असे व्हिडिओ खूप जास्त सुरू झालेले. हा बदल झालाय का त्यांच्यामध्ये? नाही, हसरे असतील तर पुतण्या म्हणून मला आवडेल, पण कुणीतरी सांगितलं म्हणून व्हिडिओ काढले जात असतील तर ते दादांची स्टाईल नाही. म्हणजे मला तर खरं तर तो चंद्रयानचा एक व्हिडिओ मी बघितला, म्हणजे ते नाही, मी स्वतः त्यांना बोलायचो, दादा सोशल मीडियाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, सोशल मीडियावर तुम्ही बोललं पाहिजे, रिप्रेझेंट झालं पाहिजे. मग त्यांचा विश्वास सोशल मीडियावर त्यावेळेस तर नव्हता, पण अचानक आता कसा वाढला हे थोडंसं बघावं लागेल. पण तो व्हिडिओ बघत असताना आनंद तर सगळ्यांनाच झाला होता चंद्रयानचा, पण मग मी इतर भाजपच्या सगळ्या नेत्यांचे व्हिडिओ बघितले, ते थोडं सिमिलर वाटले, त्यामुळे थोडंसं वेगळं वाटलं. तुम्ही सोशल मीडियाचा विषय काढताय, तर याच सोशल मीडियावरती सामान्यच माणूस बोलतोय आणि तो व्यक्त होत असतो, प्रत्येक माणूस व्यक्त होतो, तोच म्हणतोय असं की ही काका पुतळ्याचीच गोष्ट आहे, ते आतनच ते एकमेकांबरोबर ते आहेत, अशी सामान्य माणसं लिहित आहेत. आणि अशा वेळेला प्रत्येक वेळेला ते असंच म्हणतात की अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी झाला, त्याच्यानंतर ते थेट उपमुख्यमंत्री झाले. तर तुमचा कार्यकर्ताच कन्फ्यूज नाही का होत याच्यामध्ये की उद्या येणार परत हे, परत आपल्या डोक्यावरती बसणार, हा त्यांना कन्फ्यूज होण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. मग ह्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगता? आता कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या व्यक्तीकडे बघावं. आता मी पंगा घेतलाच आहे ना विचाराच्या बाजूली. आणि राहिला प्रश्न, तुम्ही सोशल मीडियावर लिहिणारी लोक पहिले 10 दिवस लिहित होते, आता नाही लिहित. आता तुम्ही कॉमेंट्स बघा काय येतात. आता बीडची सभा बघितली, चांगली झाली, मोठं स्वागत झालं, फटाके खूप होते असं आम्हाला कळालं. काही काही पत्रकारांनी सांगितले मोठे मोठे कटआउट कधी बीडमध्ये लागले नाहीत, नवीन प्रथा सुरू झाली. माहीत नाही, काही बोलतात लोक, माझा एवढा विश्वास नाही. 2-3 कोटीचा खर्च झाला असं म्हणतात. कटआउटवर एवढा कसा होईल काय माहीत. आणि फटाके गाड्या येणं असं 10 कोटीवर खर्च झाला असं म्हणतात. पण मग हे सगळं बघितलं, खालचे कॉमेंट जर वाचले, अरे तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही कृषी मंत्री आहात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही विविध खात्याचे मंत्री आहात, तिथे आला आहात, तिथं आल्यानंतर तुम्ही दुष्काळ जाहीर करा हे ऐकण्यासाठी लोक आली होती, नाहीतर आणली होती. नाहीतर तुम्ही काहीतरी एखादी योजना बीड जिल्ह्यासाठी जाहीर कराल हे ऐकण्यासाठी लोक आली होती, नाही आणली होती. तर मग ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना तिथं कॉमेंट ज्या खाली आहेत ना, तर त्यासुद्धा आज तुम्ही तिथं वाचा. त्यामुळे बीडची सभा त्यांच्या बाजूली झाली असं मला तरी वाटत नाही. लोकांना आता कळायला लागलं. जोरात स्वागत झालं. बारामतीत पण जोरात स्वागत झालं अजितदादांचं. बारामतीकर फार हुशार आहेत. तसं महाराष्ट्रीयन म्हणजे मराठी माणसंच हुशार आहेत. टाळ्या कशा कशा वाजवत होते ते फक्त बघा ना. भाजपबद्दल बोललं गेलं, नाहीतर भाजपच्या नेत्यांबद्दल मागचे टीव्हीवर येण्यासाठी जे काही कार्यकर्ते होते ते सोडले, पुढचा एक सुद्धा व्यक्ती टाळी वाजवत नव्हता. आणि ही जी टाळीची शांतता आहे ती खूप काय सांगून जाते. तुम्हाला म्हणायचं की त्यांना अपेक्षित रिस्पॉन्स मिळाला नाही, त्यांचं स्वागत झालं, सगळं झालं, तरी सुद्धा
त्यांच्या भाषणाला, त्यांच्या भूमिकेला अपेक्षित रिस्पॉन्स बारामतीमधनं मिळालेला नाही असं तुम्हाला त्यांची पूर्वीची स्टाईलची भूमिका होती त्याला प्रतिसाद मिळाला, जी बदललेली भूमिका त्याला नाही मिळाला. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या फॅमिलीजपैकी पवार कुटुंब हे खूप मोठं कुटुंब आहे, जे राजकारणात सगळ्यात जास्त सक्रिय म्हटलं जातं आहे. तर तुम्हाला पवार कुटुंबातला एक हिस्सा म्हणून तुम्हाला लोकसभेचं किंवा विधानसभेचं तिकीट थेट मिळणं सहज शक्य होतं. पण तसं न करता तुम्ही आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवल्या, कदाचित त्यापूर्वी तुम्ही ग्रामपंचायतीसाठी सुद्धा काम केलं असेल. तर हा जो ग्राउंडवरती काम करण्याचा विचार जो आहे तो तुमचा स्वतःचा आहे, तुमची तशी इच्छा होती की शरद पवारांचं मार्गदर्शन एक तर मी राजकारणात बाय चॉईस आलोय आणि जिल्हा परिषदमध्ये लढण्याची भूमिका ही माझी स्वतःची होती. कुटुंबामध्ये काही प्रमाणात चर्चा झाली की जिल्हा परिषदमध्ये माझ्या पणजी सोडल्या, म्हणजे साहेबांच्या आई सोडल्या, तर तसं कुणीच नव्हतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये डायरेक्ट आमदारकी खासदारकी काय विचार करायला काय हरकत आहे. तर मी म्हणलो होतो की नाही, सुरुवात छोटी करू, जिल्हा परिषदपासून केली आणि मग नंतर हळूहळू आमदार झालो. आता आमदारच आहे. जिल्हा परिषदचा सदस्य असताना सुद्धा मी काही अध्यक्ष नाही झालो, सदस्यच होतो. कमिटीवर पण कुठल्या नव्हतो, मेंबर म्हणून होतो, अध्यक्ष म्हणून नव्हतो, नाही सभापती म्हणून नव्हतो. त्यामुळे माझी एक, मला असं वाटतं की कुठंतरी लहान गोष्टींपासून सुरुवात करणं हे महत्त्वाचं असतं. आणि त्याच्याचबरोबर माझं अजून एक मत आहे. काय होतं की एखाद्या राजकीय कुटुंबातली एखादी व्यक्ती जेव्हा राजकारणात येते तेव्हा ट्रोल केलं जातं, घराणेशाहीबद्दल बोललं जातं. माझ्याबद्दल कुणीच घराणेशाहीबद्दल आज बोलत नाही. म्हणजे जिथं कुठं विरोधक लोकांचा वेळ आणि माझा वेळ, ज्याच्यात खऱ्या अर्थाने मी कुठंच जबाबदार नाही, अशावर जिथं जिथं घालू शकतं त्या सगळ्या बाबतीत मी काम आजपर्यंत केलेलं आहे. त्यामुळे आज चर्चा करत असताना माझ्या घराणेशाहीबद्दल नाही तर इतर सगळ्या गोष्टींबद्दल कुणी तेवढं धाडस करू शकत नाही. त्यांना माझ्याच मुद्द्यावर बोलावं लागतं, म्हणजे विकास आणि रिअल इश्यूज, म्हणजे आजचे विषय. रोहितजी, काकांना शह देण्यासाठी तुम्हाला आजोबांनी कोणता कानमंत्र दिलाय का? तुम्ही पवार साहेबांना ओळखतच नाहीत, ते रेडीमेड काहीच सांगत नाहीत. पण तुम्ही एखादी भूमिका जर घेत असाल ती योग्य असेल तर त्याबद्दल ते काहीच बोलत नाहीत. पण तुमची भूमिका चुकली तर ते तुमचे कान धरतात. अजूनपर्यंत माझे कान धरले नाहीत. असा अजून एक याच्याच संबंधित एक प्रश्न आहे की जसं की दिलीप वळसे पाटील म्हणाले की शरद पवारांसारखं मोठं नेतृत्व असताना पण आजपर्यंत मुख्यमंत्रीपद मिळू शकलो नाही किंवा आपल्याला आमदार तेवढे निवडून आणता आले नाही. आता 2019 पर्यंत एक शरद पवारांचा एक प्रकारचा दरारा आपल्याला बघायला मिळाला. हा दरारा काहीसा कमी झालाय का? कारण की 2019ला गेलेले आमदार परत आले, आता ते परत आणता आले नाही आहेत असं वाटतंय का? 9 आमदार तर ऑलमोस्ट गेलेच आहेत, म्हणजे आता ते परत येण्याच्या वाटेवरती नाही आहेत. जे आहेत त्यांच्या बाबतीत पण डामाडोल स्थिती आहे. तर मग शरद पवारांचा दरारा कमी झाला असं वाटतं तुम्हाला? पवार साहेबांनी सर्व आमदार परत यावे यासाठी प्रयत्न कुठे केलेत? अजिबात प्रयत्न केलेले नाहीत. आणि पवार साहेबांचा दरारा आज किती आहे हे सामान्य लोकांना नक्कीच माहिती आहे. आणि त्याच्याचबरोबर जे नेते आता पलीकडे गेलेले आहेत, जे सुरुवातीपासून पवार साहेबांना देवत आहेत, मग त्यांचा फोटो वापरत होते, ह्या सगळ्या गोष्टी करत होते ना, त्याच्यावर त्यांना माहिती आहे की पवार साहेबांची ताकद किती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये दरारा कमी होत नसतो. पवार साहेब 2024ला अशी एक गोष्ट करतील, कुठेही विचाराला दगा देणार नाही, पण लोकांच्या हिमतीवर अनेक लोकांना आणि अनेक विरोधकांना असं उत्तर देतील, तो एक मोठा इतिहास असेल. तुम्ही बघा, मी 100% आज तुम्हाला सांगतो. आणि साहेब कोणाला घाबरत नाहीत, पण लोकांवर विश्वास ठेवून चालत असतात. आणि हे जे तुम्ही म्हणालात ना की एक हाती सत्ता कधी आणली नाही, आता हे थोडासा अभ्यास करावा लागेल की पवारसाहेब जेव्हा दिल्लीमध्ये कृषी मंत्री होते तेव्हा राज्याची जबाबदारी काही नेत्यांवर त्यांनी टाकली होती. ते नेते कोण होते याचा एक अभ्यास करावा लागेल. कोण तिकीट द्यायचे, कोण कामं करायचे, कोण पार्टीला त्यावेळेस ताकद देत होतं, अशा नेत्यांचा अभ्यास झाल्यानंतर मग ते नेते कमी पडले का? प्रत्येक नेत्यांनी किती आमदारांना निवडून आणलं? वळसे पाटील साहेबांच्या आसपास जे काही आमदार निवडून आलेत
ते आमदार स्वतःच्या हिमतीवर आलेत का वळसे पाटील साहेबांच्या हिमतीवर आलेत हे जरा अभ्यास करावा लागेल. तुम्ही एक रिसर्च पेपर काढा, मग तुम्हाला सगळ्यांना कळेल. त्यामुळे स्टेटमेंट देत असताना उगाच हवेतलं स्टेटमेंट तुम्ही देता आणि ते विसरून जाता. हेच तर शिलेदार होते ना, मग हे शिलेदार कमी पडले म्हणून कदाचित 70च्या पुढे गेलो नसावं. त्यामुळे काय बोलायचं, कधी कधी काय असतं म्हणतो ना, गो विथ द फ्लो. जेव्हा काही लोक करतात ना, काय फ्लो चाललाय हेच कळत नाही, अशी त्यांची परिस्थिती झाली. अजितदादांवरती होती ना उपमुख्यमंत्री म्हणून, पण नेते पण खूप जास्त होते ना. दादांचं पण काय तसं सोपं होतं का की ह्या सगळ्यांबरोबर काम करणं हे तसं खूप सोपं होतं असं मला तरी वाटत नाही. त्यावेळेस ते काय बोलत होते हे बघावं लागेल. त्यांनी उत्तर दिलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की 99 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बनल्यानंतर पहिली निवडणूक सोडली तर त्याच्यानंतर लगेच काँग्रेस बरोबर युती जी झाली त्याच्यामुळे आमची सत्ता पूर्ण राज्यामध्ये स्वतःच्या बळावरती येऊ नाही शकली, आमची वाढ खुंटली, असं त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. बरोबर आहे. त्यावेळेस ह्यांनी जर हात वर केले असताना आम्हाला मंत्रीपद नको तर पार्टी आज वाढली असती ना. पण घेतलं ना मंत्रीपद सगळ्यांनी. कुणी नाकार दिला का, नको मंत्रीपद नको, पार्टी वाढली पाहिजे. मग ह्यांनी भूमिका त्यावेळेस घेतली असं झालं असतं, पण नाही, मंत्रीपद पाहिजे होतं, घेतलं, कामही केलं सगळ्यांनी 15 वर्ष. तुम्ही म्हणजे आपण आता सद्यस्थितीबद्दल बोललेलो आहोत, पण तुम्ही जसं म्हणता की 2024ला बदल होईल, त्याच्यासाठी तुम्हाला पक्षाला पुन्हा एकदा बूस्ट देण्याची गरज आहे, रिबिल्ड करण्याची गरज आहे. तर हा तुमचा फ्युचर प्लॅन कसा असणार आहे? कारण की गेल्या वर्षी आपण शिवसेनेत पडलेली फूट पाहिली, तर त्याच्यानंतर ते लगेच खूप ऍक्टिव्ह मोडमध्ये पाहायला मिळाले. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना तो खोके आणि 50 खोके आणि गद्दार वगैरे हे नरेशन सेट करण्यासाठी सगळ्यांना मैदानात उतरवलं. त्यांच्या फक्त उद्धव ठाकरेंच्या सभा नाही झाल्या, तर भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सुरू झाली, आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा सुरू झाली आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा सभा घेतल्या. तुमच्या बाबतीत किंवा तुमच्या पक्षाच्या बाबतीत तुम्ही आजही शरद पवार यांच्यावरच डिपेंडेंट आहात का, की तुमच्या पक्षाचा सुद्धा वेगळा काही प्लॅन असणार आहे 2024 साठी? एकतर आज लढवाया कोण आहे आमच्याकडे, तर पवार साहेब आहेत. आम्ही तर त्यांच्याबरोबर लढत आहोत. तुमचा प्रश्न व्हॅलिड आहे, पण आपण सभा घेत असताना खूप सभा त्यावेळेस शिवसेनेने घेतला आणि आता कुठं ते गॅप पडलाय. गॅप पडू नये असं पवारसाहेबांचं मत आहे. आणि दुसरं कसं असतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एखादा नेता असतो आणि तो नेता काय करतो की समजा कोल्हापूर भाग घ्या, एखादा व्यक्ती तिथून निवडून येत असेल आणि बाकी कुणीच आपला आमदार विचाराचा नसेल, नाहीतर त्यांनी जर एखादा आणला तर आणला, तर मग कोल्हापूरमधून कोणाला मंत्रीपद द्यायचं, तर मग तोच नेता आपल्याला दिसतो. मारे विदर्भमधून कोण, मग मराठवाड्यातून कोण, मग तेच लोक आपल्याला दिसतात. मग काही प्रमाणात तिथं आपली ताकद आहे का, तर 100% आहे, पण ती काही नेत्यांनी दाबली होती. काही व्यक्तींना नेत्यांना दाबलं गेलं होतं, पुढे येऊन दिलं नाही. मग एखाद्या पवारसाहेब समजा नाही तर अजितदादा समजा छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला गेले, तर तिथे गेल्यानंतर गाडी तिथल्याच लोकल नेत्याची जिल्ह्याच्या, तोच नेता आत बसणार, तोच ठरवणार ह्यांच्याकडे जायचं. अरे पण पवारसाहेबांचा फॉलोअर खूप मोठा आहे ना, तर बाकीचे राहतात ना तसेच. त्यामुळे आज काय झालंय की हे नेते ते गेलेत तिकडं, आता बरेच खालचे ताकदवान नेते आता मोकळा श्वास घ्यायला लागलेत आणि ते साहेबांना आता भेटायला लागले. आणि तसा पद्धतीनं स्ट्रक्चर आता पार्टी म्हणून आम्ही सर्वजण करत आहोत. सुरुवातीला भूमिका आम्ही सर्वजण सांगू, लोकसभेच्या पूर्वी पार्टी स्ट्रक्चर जे आता आम्ही साईड बाय साईड फॉर्म करतोय त्याला लागूनच आम्ही काही इतर जे सर्व पदाधिकारी आहेत ते कार्यकर्ते आमच्यासारखे जाऊन तिथं मग लोकांचं प्रबोधन करू आणि मग संघटना आता हळूहळू आम्ही बांधत जाऊ. पण पवारसाहेबच आमचे मेन आधारस्तंभ असणार आहेत आणि पूर्वी तेच होते, आज पण तेच आहेत. फक्त यंत्रणा जी असते म्हणतो ना, पुढची एक फळी असते कुठलीही लढाई लढायला, तिच्या मागे अजून एक फळी असते, त्या मागे अजून एक फळी असते, असं आम्ही मागे होतो. पुढच्या 2 फळ्या पलीकडे गेल्यामुळे आम्ही जिथं होतो तिथंच राहिलो, तर आम्ही असंच पुढे आलोय. असे बरेच जण आहेत आणि ते लढायला तयार आहेत. जयंत पाटलांचं तुम्ही म्हणालात की सगळ्यांनीच अंगावर घेऊन कसं चालेल म्हणून जयंत पाटील शांत आहेत, पण जयंत पाटील शांत असणं, प्रदेशाध्यक्ष म्हणून शांत असणं हे राजकीय दृष्ट्या म्हणजे बघताना चुकीचं वाटतं. म्हणून हा प्रश्न आहे की त्यांनी शांत राहण्याची ही भूमिका स्वीकारली आहे की पक्षाने ठरवलेला हा अजेंडा आहे? आम्हाला जे सांगितलं ते आम्ही करत आहोत. कोणाला काय सांगितलं हे आम्हाला तरी सांगता येणार नाही. त्यामुळे जयंतराव आज स्ट्रक्चरवर लक्ष देताना हे आम्ही सर्वांनी बघितलेलं आहे. एखादी बैठक असेल, एखादी सभा असेल, त्याच्या नियोजनामध्ये ते
जास्त सहभाग घेत असतात आणि प्रवक्ते कालच बदलण्यात आलेले आहेत. तर नवीन लोकांना सुद्धा तिथे संधी दिली जाते. प्रवक्त्याने तिथं बोलावं आणि तुमच्यासारख्यांना आम्ही जेव्हा कुठं सापडतो तर तुम्ही आम्हाला विचारता, आम्ही बोलतो. सध्या जे काय जयंतराव भूमी सापडत नाहीयेत आम्हाला. जयंतराव सध्या आम्हाला सापडत नाहीयेत. काय माहिती त्याच्या मागे अजून काही ते असं ठरलं असेल की ते स्ट्रक्चरवर त्यांनी लक्ष द्यावं आणि मीडियाच्या समोर सापडलं तर रोहित पवारला बोलावं. काय माहिती काय झालं. तुम्ही 2 प्रश्नांची उत्तरं देताना म्हणजे अनेकदा तुम्ही असा उल्लेख केला की शरद पवार साहेब काही कानमंत्र देत नाहीत म्हणून आणि ते सांगतही नाहीत असंही तुम्ही आत्ता म्हटलात जयंत पाटलांच्या बद्दल. तर सतत तुम्ही त्यांच्याबरोबर असतात, आजोबा म्हणूनही ते शिकवणुकीच्या भूमिकेत नसतात का? आणि दुसरं म्हणजे एक राजकीय नेता म्हणूनही ते काही मार्गदर्शन करत नाहीत का? म्हणजे निर्णय घेण्याची जबाबदारी ही तुमच्यावरच दिलेली आहे का? इतकं गुप्त ठेवतात का शरद पवार? कसं असतं की बोलूनच काही गोष्टी कळतात असं नसतं, बघून सुद्धा काही गोष्टी कळतात. त्यामुळे साहेबांना मी ऑब्झर्व करत असतो. साहेब कशा पद्धतीने बोलतात, कोणाशी कसं बोलतात, निर्णय घेण्यापूर्वी कसं बोलतात, निर्णय घेतल्यानंतर कसं बोलतात. पण त्याच्याचबरोबर राजकीय दृष्टिकोनातून अनेक वेळा त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्यात. पण 2 तुम्हाला इथं सांगतो. आमदारकीला जेव्हा मला उभं राहायचं होतं तेव्हा सर्वे हा 4-5 मतदारसंघाचा झाला होता. त्याच्यात सोप्यापासून अवघडपर्यंत असं क्रमवारी लावली होती. अवघड होता कर्जत जामखेड, मंत्री होते, नगर जिल्ह्यामध्ये होतं, एकदम कोपऱ्यामध्ये होतं आणि 4 जिल्हे साईडला आहेत. अशी अडचणीची गोष्ट. 25 वर्ष भाजपकडे होता. साहेबांनी ते बघितलं, काहीच बोलले नाहीत, फक्त एवढंच बोलले, फक्त एकदा आमदार व्हायचं असेल तर सोपा मतदारसंघ घे. आणि खूप काळ राजकारणामध्ये पुरोगामी आणि विकास ओरिएंटेड राजकारण करायचं असेल तर असा मतदारसंघ घे, तो अवघड आहे. 2 अंगाने निवडून येण्यासाठी अवघड आहे आणि दुसरं विकास करण्यासाठी खूप स्कोप आहे. पण त्यांनी मला कर्जत जामखेड नाव सांगितलंच नव्हतं. मीच चूज केलं कर्जत जामखेड. ही पवारसाहेबांची स्टाईल, डायरेक्ट काहीच सांगत नाही. दुसरं, जेव्हा 2 तारखेला ही घटना घडली, शपथविधी झाला तिसऱ्यांदा म्हणजे दुसऱ्यांदा तसा भाजप बरोबर 2 जुलैला मी आणि साहेबच बसलो होतो. काही वेगळा विषय होता. चर्चा करत असताना थँक्स टू मीडिया TV उघडला तेव्हा ते सगळं आम्हाला बघायला लागलं, म्हणजे दिसायला लागलं. आणि मग तिथं साहेबांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. साहेब कधी टेन्शन घेत नाही, कधीच घेतलं नसेल असं मला वाटतं. तर तिथे बघत असताना शपथविधी झाला तेव्हा साहेब मला सहजपणे बोलून गेले, तुझ्याकडे 3 ऑप्शन आहेत. म्हणजे मला एक, पलीकडे जाणं आणि मग हसले. पलीकडे म्हणजे सत्तेत जाणं, भूमिका बदलून सत्तेत जाणं. 2, आज ही वेळ आहे, राजकारण सोडून दे आणि व्यवसायाकडे लक्ष दे. आणि 3रं ऑप्शन, संघर्ष करण्याची तयारी ठेव. आणि जी व्यक्ती संघर्ष करते लोक त्याला कधीही विसरत नाही. 3रं ऑप्शन मी तिथल्या तिथं चूज केला. ते म्हणले हे निर्णय सोपे नसतात, एकटे कधीच घ्यायचे नसतात. तुझी पत्नी आहे, आईवडील आहेत, त्यांच्याशी जा, त्यांच्याशी चर्चा कर, 2 दिवसांनी मला सांग. मग मी घरी गेलो. आता सगळ्यांनी अप्रुव्हल दिलं, टेन्शनमध्ये सगळेच होते. पत्नी थोडी काळजीत होती, कारण का जेव्हा लग्न झालं तेव्हा मला सुद्धा माहीत नव्हतं मी राजकारणात येईल. साहजिकच तिला सुद्धा माहीत नव्हतं. पूर्वी जेवढा वेळ मी कुटुंबाला देत होतो आता देत नाही. त्यामुळे तिथं कुठेतरी ती थोडासा जास्त 5 मिनटं जास्त घेतले. पण ती एवढंच म्हणाली की जे काय घडलंय ते योग्य घडलेलं नाही आणि तुला आजोबाबरोबर राहावं लागेल, विचाराबरोबर राहावं लागेल. आणि तिने सुद्धा अप्रुव्हल दिल्यानंतर मग मी साहेबांना जाऊन भेटलो आणि म्हणलो की 3रं ऑप्शन म्हणजे संघर्षाचं ऑप्शन. असं झालं. बाकी आणि हे बोलल्यानंतर नुसतं हसले. त्याच्यावरच आम्ही समजून घेतलं की अप्रुव्हल दिलं. तुम्ही म्हणतात की ते मूलमंत्र देत नाहीत म्हणून कुठलाही, आणि तुम्हीच म्हटलात की बघून शिकावं लागतं. मग तुम्हाला असं वाटतं का या ज्या घडलेल्या गोष्टी आहेत, झालेला जो संवाद आहे त्याच्यातनं शरद पवार तुम्हाला पुढच्या जबाबदाऱ्यांसाठी घडवतायत? मला असं वाटतं की पवारसाहेब एका व्यक्तीला कधीच घडवणार नाही, आजपर्यंत त्यांनी कधीच केलं नाही. ते नेहमी अनेक लोकांना घडवत असतात. आणि तुम्ही एक समजून घ्या की महाराष्ट्रामध्ये आज
आमच्या पिढीमध्ये एक व्हॅक्यूम आहे. व्हॅक्यूम एक व्यक्ती कधीही भरून काढू शकणार नाही. महाराष्ट्र एक मोठं राज्य आहे. इथं जो कोणी व्यक्ती संघर्ष करायला तयार असेल, असे 12 असतील 20 असतील, त्यांनी भूमिका आज घेणं महत्त्वाचं आहे. नाही तर बघू काय होतंय, आज नको, हे केलं तर हे होईल, ते केलं तर ते केलं, अशी लोक टिकणारच नाही राजकारणात. जे कोणी भूमिका घेतील ते टिकतील आणि असे बरेच लोक असतील. एक व्यक्ती कधी हे व्हॅक्यूम भरून काढणार नाही. त्यामुळे पवार साहेबांचं मत आहे एक नवीन पिढी तयार होईल, ती उद्या जाऊन राजकीय दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणात पुढाकार घेईल असं साहेबांचं मत आहे. त्या पिढीमध्ये नाही तर त्या लोकांमध्ये एक व्यक्ती मी असावं यासाठी मी तरी कष्ट घेतोय. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांची घर वापसी झाली तर तुमची भूमिका काय असणार? हे बघा, जिल्हा लेवलला अशा पद्धतीने निर्णय घेऊ नये अशी माझी सुद्धा भूमिका आहे. नेत्यांना साहेबांनी घडवलेलं आहे. नेत्यांच्या बाबतीत साहेबांनी ती भूमिका घ्यावी. पण राहिला प्रश्न जिल्हा लेवलपर्यंत, आज जी लोक प्रामाणिकपणे आपल्याबरोबर आहेत त्यांना पहिली ताकद देण्याची जरूरत आहे. जे कोणी तात्पुरतं सत्तेसाठी सोडून गेलेले आहेत जिल्हा लेवलचे, त्यांना घेऊ नये, नाही तर त्यांना सेकंड प्रायोरिटी द्यावी. नेत्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते साहेबांनी घडवलेलं, साहेबांनी त्याबद्दलची भूमिका घ्यावी. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्हाला असं वाटतं की झालं ते बरं झालं, इष्टापती झाली, त्यामुळं जे तुम्हाला करायला 10 वर्ष संधी मिळाली नसती, अशा पद्धतीनं महाराष्ट्रात फिरायला, अशा पद्धतीनं नेतृत्व करायला, लोकांमध्ये जायला, आणि जे तुम्ही त्या साहेबांचा संदेश घेऊन गावागावामध्ये तरुणांमध्ये फिरताय, त्याचा कनेक्ट तुमचा वाढतोय, तुम्ही हॉरिझॉन्टली प्रचंड वाढताना दिसताय आणि तुमच्या नेतृत्वाला तशा पद्धतीची मला वाटतं की तसा प्रतिसाद पण मिळतोय. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तो एकतर साहेबांचा संदेश घेऊन फिरणं आणि झालं ते इष्टापत्ती झाली का तुमच्यासाठी? आता तुम्ही असं वाढतं असं म्हणाला, म्हणजे माझ्या वजनाबद्दल बोलला का काय मला माहित नाही. हे बघा, हे होईल हे कोणालाही वाटत नव्हतं. पण ते दिसत तर होतं ना, ते होईल हे दिसत होतं. असं काहीतरी होईल हे वाटत नव्हतं. ऑफर दिल्या जातील, ताकद लावली जाईल की पक्ष फुटावा, पण आहे ती लोक ते होऊन देणार नाही असं वाटत होतं. पण जवळपास 2 एप्रिलपासून सतत हे 10 नेते साहेबांना भेटत आहेत, त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे. साहेबांनी मधल्या काही इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं होतं की ज्यांना जायचंय ते जाऊ शकतात, ते आमदार जातील. एक क्लिअर मेसेज देणं सुरू झालं होतं. नंतर 2 मेचा सगळा प्रसंग घडला, तुम्ही सुद्धा तिकडे होतात. त्याच्यानंतर हा संघर्ष अजून वाढत गेला असं नाही का वाटत तुम्हाला? 2 मेला जे काही झालं तिकडे यशवंतराव चव्हाण सेक्टरला, त्याच्यामुळे हा संघर्ष अजून वाढला असं नाही का वाटत? संघर्ष वाढला असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण ठराविक लोकांना जी भूमिका घ्यायची होती त्या भूमिकेला पवार साहेबांनी अप्रुव्हल दिलं नसावं. नाहीतर पवार साहेबांनी हे सांगितलं असावं की ज्या विचाराला आपण गेले 60 वर्ष धरून आहोत आणि ज्या विचाराच्या विरोधात लढत आहोत, त्या विरोधी विचाराबरोबर आत्ता आपण कसं जायचं, ही भूमिका पवार साहेबांची पूर्वीपासून असावी. आणि मग ज्यांना असं वाटत होतं की अख्खी पार्टी घेऊन आपण तिथं जाऊ शकतो, ते झालं नसावं. म्हणून संघर्ष जर झाला असेल तर त्यांच्यातले त्यांच्यात झाला असेल. राहिला प्रश्न माझ्या बाबतीतला, मी तर तिथंच आहे, पवार साहेबांबरोबरच आहे, माझ्या आजोबांबरोबरच आहे. त्यामुळे मी भूमिका बदललेली नाही, भूमिका माझी तीच आहे. संघर्ष करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. त्यामुळे जर मी माझ्या आजोबाबरोबर, माझ्या नेत्याबरोबर, माझ्या विचाराबरोबर राहत असेल, ही माझी भूमिका. आणि तिथं जेव्हा मी ती भूमिका घेत असेल, पूर्वी ही भूमिका घेणारे 20 जण असतील, आज तिथं 6 जण राहिले असतील आणि त्यात मी एक असेल, तर मी ह्याला अपॉर्च्युनिटी कशी म्हणेल? कारण का जर तुम्ही आज बघितलं, एका बाजूला सत्ता आहे, एका बाजूला दडपशाही आहे, एका बाजूला पैसा आहे, आणि आम्ही ज्या बाजूला आहोत तिथं विचार आहे आणि लोक आहेत. प्रॅक्टिकल विचार करायचा झाला तर ज्याला विचाराबरोबर राहायचं नाही तर सत्तेत जाणं सगळ्यात सोपं. आता आम्ही अवघड भूमिका घेतलेली आहे, संघर्षाची भूमिका घेतलेली आहे आणि ती घेण्यासाठी लोकांपर्यंत जावंच लागणार आहे. त्यामुळे मी अपॉर्च्युनिटी म्हणून ह्याला बघणार नाही. मी म्हणतो की ह्याला अपॉर्च्युनिटी न बोलता की ह्याला कुठंतरी एक आपण निष्ठा समजावी. निष्ठेने आम्ही सर्वजण एका बाजूला राहिलेलो आहे आणि संघर्ष आणि निष्ठा
हे सामान्य लोकांना आवडते. आता ज्या लोकांनी भूमिका बदलली, जे कोणी सत्तेत गेले आहेत स्वहितासाठी, ते आज काही बोलतील की कोण कोणाची जागा घेणार आहे. त्यांनी बोलून काय करणार आहे. जी जागा ज्या विचाराला तुम्ही एका लेवलला धरत होता प्रतिगामीला, त्याच विचारावर जाऊन तुम्ही बसलेला आहात, ती तुमची भूमिका. आम्ही आमची भूमिका घेतलाय. त्यामुळे अपॉर्च्युनिटीपेक्षा संघर्ष अवघड आहे, त्यामुळे अवघड भूमिका आम्ही घेतलेली आहे. पण संघर्ष करत विजय नक्कीच होईल असा विश्वास पण आहे. शेवटचा प्रश्न, तुमची दोन्ही मुलं लहान आहेत, त्यांना समजलं नेमकं काय झालं, तुम्ही त्यांना काय सांगितलं? त्यांनी कधी टीव्हीवर बघितल्यानंतर बाबा तुम्ही काय बोलताय, हे नेमकं काय? जेव्हा मी साहेबांना भेटून घरी आलो तर थोडं टेन्शनमध्ये होतो, तेव्हा दोन्ही मुलं माझ्याकडे आली आणि मग थोडं टेन्शनमध्ये असल्यामुळे मग माझी मुलगी म्हणाली काय झालं, हे झालं, ते झालं. मग नको टेन्शन घेऊ, आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर. आणि ते टी व्ही बघतात, म्हणजे सगळंच बघतात. म्हणजे चंद्रयान जेव्हा चंद्रावर गेलं तेही ते बघत होते, पण त्यांना पूर्ण टी व्हीवर फक्त चंद्रयानच बघायचं होतं. नंतर ते अर्ध झालं, ते जरा चिडले होते. पण ते नेहमी मला सांगतात की हे तू नीट बोललास, तू एवढा का चिडत होता, चिडायचं नसतं डॅडा. पण तेव्हा ते म्हणाले की डॅडा, तू जेव्हा म्हातारा होशील तेव्हा आम्ही तुझ्याबरोबर राहू, असं मुलीली सांगितलं. मुलगा तर होताच तिथं, तो होला हो म्हणतोच. आणि ही जी गोष्ट आहे, म्हणजे त्यांना हे माहीत होतं की आजोबा आज टी व्हीवर दिसत असताना एकटे दिसत आहेत. त्यांचं मत होतं की आजोबाला एकटं सोडू नको, आजोबाबरोबर राहा, बिकॉज ही हॅज बिकम ओल्ड. आणि वय जेव्हा वाढतं इन आवर ओल्ड एज, तुम्ही म्हातारा जेव्हा व्हाल तर आम्ही तुमच्याबरोबर राहू, म्हणजे तू त्यांच्याबरोबर राहा. हे लहान 10 वर्षाच्या मुलीने मला सांगितलेली गोष्ट, आणि त्याला माझ्या 6 वर्षाच्या मुलाला अप्रुव्हल दिलं. लहान मुलांना जर निष्ठा, प्रेम हे जर आणि भूमिका जर कळत असेल तर ते वयाली जास्त आणि अनुभवी लोकांना तर नक्कीच कळाली पाहिजे. अत्यंत महत्त्वाची आणि एका प्रकारे शेवटचा जो किस्सा आहे तो त्याची किस्सा आहे, तो कायम चर्चेत राहील याच्या पुढे. पण रोहित पवारांना आत्ता जायचं आहे इंडियाच्या बैठकीसाठी, त्यामुळे वेळही कमी आपल्याकडे. त्यांच्यासोबतच्या ह्या गप्पा अजून 2 तास पण चालू शकल्या असत्या. आय होप की तुम्ही पण एन्जॉय केलं, तुम्हाला पण मजा आली. आणि त्यांनी काही प्रश्नांना बेधडक उत्तर दिली, काही प्रश्नांना त्यांनी वळसा घातलेला आहे, वळसे पाटला. तर काही प्रश्न जे आत्ता अजून अधूर राहिले ते पुढच्या अशाच गप्पांमध्ये उलगडत जातील. यापुढे इलेक्शन्स येणार आहेत, त्याही वेळेला तुम्ही अशाच गप्पांसाठी यावं असे आत्ताच तुम्हाला निमंत्रण देतो. आणि चावडीवरती आज आपण इथंच थांबूया. तुम्हाला चावडीतले कुठले प्रश्न आवडले, रोहित पवारांची कुठली उत्तरं आवडली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठले प्रश्न विचारायचे होते जे राहून गेलेत, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण नेक्स्ट चावडीवरती ते प्रश्न नक्की विचारूया. तुम्ही बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर तुम्हाला सगळ्या अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.